विकेट पहिला बॉल तेज गती होता ग्लान्स करण्याचा प्रयत्न बॉल जातोय मागे फाईन लेगला बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत पूर्ण होते खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे फुललेनचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळतील 6 थॉमस डायस मुंबईचा तुफान षटकार टप्पा पडल्यानंतर कशा पद्धतीने तयार होते बघा बरोबर पायाजवळ मिळाला आणि या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो खूप सुंदर पद्धतीने त्याला टायमिंग केलं आणि आउट ऑफ द पार्क षटकार बरोबर पायाजवळ हा प्रकार बॉल फ्री हिटच्या बॉलवर आडव्या बॅटनं केलाय प्रहार बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार मिळतील धावा 6 कडक बेधडक षटकार आवश्यक फटक्याची गरज होती टप्पा पडल्यानंतर तयार होत्या स्ट्रोकसाठी गुडलेंतून थोडासा आपण पाहिला जो संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आणि चेंडू उंच पद्धतीने आपण पाहिला आउट ऑफ द पार्क मिड विकेटच्या वरून हो यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता सापळा घुसलाय आणि सापळ्यामध्ये फलंदाज फसलाय त्या ठिकाणी अक्षय पवार येतोय आणि अक्षय पवार मिळवतोय विकेट कडून परतलाय 2 षटकार स्ट्राईक रेट 2 या ठिकाणी अजूनही खूप चांगल्या प्रकारे आपल्या खेळपट्टीवर पाहायला मिळेल मात्र नवीन फलंदाज अजित मोहिते ओव्हर पिच चेंडू होता मात्र गती परिवर्तन होतं खेळायचं होतं ऑन साईडला मिस टाइम झाला स्ट्रोक हवेमध्ये आणि लॉंग ऑफला सहज सुंदर आपण झेल पाहिला किरण पवार सॉरी स्पीड व्हेरिएशन खूप मॅटर करतं आणि हे बघा हे स्पीड व्हेरिएशन खरं तर हा एक लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळाला इनसाइड आउटचा अंदाज थॉमसचा होता पण एक सोपा झेल अक्षय पवारने टिपला आणि ती निराशा बघा लगेच tennis.in.च्या संघाकडून हवेत आहे बॉल संधी मिळाले कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि शून्यावर होतोय संपतोय अजित मोहितेचा खेळ गोल्डन डकवर जसा थॉमस डायस परतला त्या मागोमाग कराला तरी सुद्धा आपण पाहिलं केवळ विकेटवर उभं राहणं नाही तर मॅचला पुढे देखील घेऊन जाणं गरजेचं आहे काल आणि आज 2 दिवसात मनीषजी जर पाहिलं तर काल तेव्हा आपण पाहिलं ज्यावेळेस केतन मात्रे फरदीन काझी 3 षटकामध्ये आपण 50-60 पाहिले होते 3 अँड देयर इज अ चान्स टू फर्स्ट हॅट्रिक मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हॅट्रिक एकदा जोरदार टाळ्या होत्या मुकेश दास साठी 4 षटकार आपण येतील पहिली हॅट्रिक गणेशजी बारे यांचं आगमन या अगोदर विनायक भोईर यांनी 6 चेंडू 6 षटकार ते आपण मिस केलात मात्र ही हॅट्रिक तुमची एंट्री झाली आणि त्यानंतर खेळाडू बाद हॅट्रिक देखील तुम्हाला पाहता मिळाली असती मात्र थोडासा उशीर झाला पण एन्जॉय करा प्रमुख आयोजक खूप चांगल्या प्रकारे विकेट किपर त्या ठिकाणी आलेत कॉटन बोल्ड साठी संधी नव्हती बनाम सिद्धेश्वर बॉईज तयार राहणार व्हॉट अ शॉट राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट अनदर ब्युटिफुल स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट इट्स अ बिग वन स्ट्रोक मध्ये पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये आपण पाहूया विश्वजितच्या तेज तर्रार चेंडू विरुद्ध त्यांची ती बॅट स्विंग पूर्ण बॅट खांद्याच्या मागे आणि ताकदीचा नजराणा पेश करत असताना दडपणाला बाजूला सारणारा षटकार सुनील चावरीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि म्हणूनच म्हणतात ना की तुमचा अनुभव ही तुमची ताकद आहे आणि ताकद पाहायला मिळते सुनील चावरीची त्यांना माहिती आहे कनेक्शन झालंय अराउंड विकेट नेत आहेत आता हाफ ट्रॅकर बॅटची एज बॉल मागे क्षेत्ररक्षक थोडासा धडपडतो बॉल कव्हर करताना पण आता सरते शेवटी धावचीची संधी आहे नेव्हर ट्राय ऑन मिसफील्ड असं म्हटलं जाते पण फलंदाज सेफ आहे फुल टॉस आहे आओ देखा ना ताव मला हवे माझ्या संघासाठी धाव खाऊ के नुकसान पर और ये इस मैच को अगर बनाना है तो निश्चित तौर पर सुनील चावरी इन्होंने कहा कि यस वेट फॉर अनदर 1 or 2 ओवर्स वी विल ट्राई टू कंप्लीट दैट 60 or 70 and what a shot low full toss nice elevation nice follow through and out of the park around the wicket the fuller one delivery and that absolutely out of the park played by Sunil Chowri and score टप्पागिरी थी और जिस तरह से इस गेंद को खेल दिया कोई मौका नहीं आउट ऑफ द पार्क सड़क पर खड़क कमाल का स्ट्रोक विकेट जाने के बावजूद जिस अंदाज से वो बैटिंग का इस मैच में वापसी का बिगुल बजाएंगे ये वापसी का बिगुल बजाया और एक बेहतरीन स्ट्रोक इश्तियाक के बल्ले से विकेट 3 गे और गिन गिन के बदला लेंगे इश्तियाक त्या ठिकाणी तेच करतोय आणि कमी गतीचा बॉल होता खेळण्यासाठी प्रवृत्त केलं अजून एक संधी मिळेल अक्षय तो बॉल खाली टिपतोय झेल आणि संपतोय सुनील चावरीचा खेळ 4था विकेट मुकेश दास मिळवतोय 4ही फलंदाजाला गारद केलेला आहे मुकेश दासने तो विकेट्स आर लॉस्ट एक बेहतरीन पारी हमने देखी थी ये देखिए एक्शन रिप्ले जिस तरह से धीमी गेंद थी
लेकिन टप्पा अटेम्प्ट करना चाहते थे, लेकिन उस गेंद को अच्छी तरह से टाइम नहीं कर पाए। लेकिन टॉपेज लगा जिस तरह से ज़रूरत थी, लेकिन मिड विकेट पर खिलाड़ी थे और एलिवेशन था, डिस्टेंस क्लियर नहीं कर पाए। अपने आप पर नाराज, चेहरे पर वो अलग मुद्राएं हम देख रहे हैं। बल्लेबाज सुनील ऑलराउंडर फुटचा चेंडू स्लोवर वन. आता मात्र संधी मिळालेली होती आणि निश्चितपणे या मात्र चेंडूला आता पाठवलंय गेंद बनी इस्तियाक शेख अजूनही सांगतोय मी आहे ना माझ्या संघाला आधार देण्यासाठी, आणि म्हणतात ना की आपल्या संघाला आधार द्यायचा आहे तर मग माघार घेऊन चालणार नाही. सिच्युएशन कशी असू दे, आपण आपल्या संघासाठी उभं राहायला पाहिजे आणि उभा राहतो इस्तियाक मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी षटकार खेचून. तो आपले पहिली गेंद टप्पा गिरने के बाद यस कॉट बिहाइंड. पर्यंत पाहायला मिळालेला आहे. काही स्ट्रोक जरी म्हणजे षटकारांचंच गणित तुम्हाला स्कोर शीटवर पाहायला मिळते. आणि डॉट बॉलचा ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, छेडण्याचा प्रयत्न भावेश नाईकने, तो झेल टिपला. कॉट बेंचच्या स्वरूपात फलंदाज What a बहुत बढ़िया स्ट्रोक, स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क. हवाई यात्रा सफर करते हुए सीमा रेखा के बाहर 6 रन. ऑफकोर्स फोर्स लावून हा षटकार घेतलेला आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 66 या आकड्यावर. जबरदस्त इम्पॅक्ट तरुणचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक आत्मविश्वास आणि व्ही मध्ये खेळण्याचा त्यांचा जो अप्रोच आहे तो खूप चांगला पाहायला मिळतो आहे. केलं आक्रमण आणि चेंडू करतोय आकाश भ्रमण. बॉल पोहोचते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इस्तियाक थांबण्याचं नाव नाही घेणार. येतो षटकार, धावसंख्या 73. स्टॉम ओवर द विकेट. ये गेंद हाफ ट्रैक करती, पूरी तरह से तैयार थे, जैसे देखा पढ़ा था, भापा था, परखा था, गेंद को भेज दिया डीप मिड विकेट के ऊपर से. बेहतरीन स्ट्रोक, फुल पावरफुल, आउट ऑफ द पार्क, अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन. ये देखिए एलिवेशन किस तरह से, बॉटम एंड का बहुत बढ़िया. ग्रिप की बात की जाए, जिस तरह से खेलते हैं, बॉटम एंड का इस्तेमाल किया, पावरफुल हिट, 6 रन. काही इक्विपमेंट्स देखील आहेत. पहिल्या चेंडूवर जरी त्यांना विकेट मिळालाय, फुल टॉस आणि त्यानंतर बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. अक्षय येत आहे डाऊन दी बॉल आणि झेलचीच्या स्वरूपात होत आहेत. इस्तियाक शेख बाद. बल्लेबाजी कर रहे थे, एक अच्छा स्ट्रोक आया था, हालांकि 9 किशोर आत्मविश्वास बढ़ाया अपने टीम का. ये देखिए किस तरह से स्ट्रोक को अंजाम दिया. नो लुकिंग स्ट्रोक था, देखा भी नहीं था, और जब हवा में ऊपर चली गई गेंद तब उनकी निगाहें गई अक्षय पवार की तरफ. और ये देखिए अच्छा कैमरा वर्क, टेनिस क्रिकेट .in के हमारे कैमरामैन अक्षय पवार और सेफ हँड सुरक्षित. खूप चांगलं कॅमेरावर का आपले चांगले यश मिळवलेलं आहे. टप्पा चांगला आहे, मात्र चांगला कनेक्ट. व्हॉट अ टायमिंग. आणि हा चेंडू ज्या पद्धतीने टायमिंग केलेला आहे अंकुर सिंगने, आणि 80चा पल्ला देखील आता स्ट्रोक पाहण्यासाठी एकदम सोपे वाटतात. बघा किती इझिली तो स्ट्रोक खेळला, पण त्यामागे त्यांची ती मेहनत आहे, कित्येक वर्षांचा तो अभ्यास आहे. आणि अंकुरच्या वतीनं तो षटकार आता जय एम्बे 11 गिरगाव रायगडसाठी आपण पाहतोय. ऑन साईडला डीप मिड विकेट क्लिअर करताना पुन्हा एकदा बघा किती इझिली तो स्ट्रोक खेळला. फक्त बॅट्सविंग होती, फुटवर्क तितकं नव्हतं, पण टायमिंग प्रॉपर जुळलं होतं या षटकारासाठी. नक्कीच या अगोदरचा देखील 85चा पल्ला पूर्ण होणार. पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, हरकत में बरकत. व्हाट अ शॉट, कमाल की बल्लेबाजी. नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे. कमाल का स्ट्रोक, लाजवाब. पदलालित्याचा अचूक वापर. स्टेप आउट झाले आणि त्यानंतर कव्हरचं क्षेत्र निवडलं. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलं. 6 धावा कव्हर केल्यात आणि 6 धावांच्या मदतीने आकड्यावर. शेवटचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न खरं तर चुकीचा होता. खूप धावा मुकेश दास, कॅच अक्षय पवार, थॉमस डायस, 5 चेंडू 13 धावा, 57. 5वा गडीबाज, 6वा 73. कमी थांबवायचं. ऑल द बेस्ट. मॅच स्टार्ट होते तर आपण लगेचच लाईव्ह ॲक्शनकडे जाणार आहोत. नाणेफेक आखिरी गेंद शेष. अच्छा स्ट्रोक है, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, लेकिन खिलाड़ी बन गया दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए कमाल का स्ट्रोक है. और तैयार, छोटी गेंद पर प्रहार किया खूबसूरती के साथ. गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती भी, क्या बात है. आज बल्लेबाजी कर रहे थे कि एक कमाल का स्ट्रोक है. छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को, बल्ला घूमा और इस बार मैदान झूमा है. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 6 रनों के लिए. और इस 6 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ पड़ा था. ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और विकेट कीपर ने लिया कैच. विक्रांत चौहान को सफलता मिली है. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए विक्रांत चौहान ने. बहुत बढ़िया गेंदबाजी, शॉट अच्छा नहीं था. आड़े बल्ले से गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, बट डीप मिड विकेट या डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर हमला करने का प्रयास किया. शिकार बनके बल्लेबाज भावेश नाईक 8 रन बना के डगआउट की तरफ चले गए हैं. त्यांनी दिलाय. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है.
खिलाड़ी के पास कोई मौका नहीं है, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर। खूप चांगल्या प्रकारे टप्पा ओळखून विक्रांत चव्हाण गुडलेंचा चेंडू होता आणि छान पद्धतीने टायमिंग केलं आणि सुंदर हा चेंडू फेकून दिला अक्षरशः वाईडिश लॉंगॉनच्या वरून षटकार. वाट पाहत होते बघा, खूप चांगल्या प्रकारचा बॉडी बॅलन्स होता, ज्या पद्धतीने फॉलो थ्रू आणि पूर्ण केला स्ट्रोकला. 1.4 गेंदबाजी कर रहे हैं। ओहो बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद चाल खिलाड़ी भाग रहे, अच्छा कैच। अंकुर सिंह ने भागकर रनिंग कैच लिया बहुत बढ़िया तरीके से। पर विश्वजीत ठाकुर ने बनाया 6 रन 2 गेंदों का सामना किया था। राजू बल्लेबाजी हुई है विश्वजीत ठाकुर, ये विकेट देखिए। नक्कीच थोडासा बाउन्स झालेला होता, ज्याला पूल करायला गेले आणि टॉपेज आपण म्हणू शकतो खेळायचं होतं ऑन साईडला. मात्र ज्या प्रकारे खूप सुंदर असा झेल अंकुर सिंग कडून आणि विश्वजीत ठाकूर जरी षटकार आला असला तरी सुद्धा कमबॅक करून देतोय विक्रांत चव्हाण आपल्या संघाला. टॉम ओव्हर द विकेट, फुटता चेंडू स्लोवर बन, गती परिवर्तन आपल्या स्वतःवर नाराज निश्चितपणे असेल. जसा फटका चुकला इश्तियाकने दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते, कैच भी हो सकता था लेकिन मिस टाइम. ये देखिए रॉन्ग वन करने की कोशिश, जिस तरह से कल हमने जिशान को देखा था, गुगली पूरी तरह से रिस्ट को घुमाया था बल्लेबाज ओमी खेनी के लिए अक्सर है. अब मौका फ्लाइंग स्लीपर थॉमस वहां पर, विकेट का बदल अक्षय पवार बैक टू द पेवेलियन. 3 गेंदे 2 रन बनाकर अक्षय पवार आउट. कैच थॉमस डाइस. सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। आकाश जागीर का विकेट गिर गया तो दबाव। फंटास्टिक बॉलिंग बाय विक्रांत चौहान। और पीछे जो खिलाड़ी है मोहिते साहब जो है ना, बहुत बढ़िया विकेट कीपिंग कर रहे हैं। विक्रांत के लिए पार पर गेंदबाज तैयार है, ऑन साइड पर गेंद को खेल दिया है। इश्तियाक गेंद के नीचे आ रहे, गेंद के नीचे और शानदार कैच। ओमी केनी बैक टू द पेवेलियन। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज। नगरसेवक चषक मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहिली खेळाडूला आणि आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे यश मिळवलं आमचे प्रशांत चषकाचे, जो एक बॉक्स क्रिकेटमधलं एक नामांकित चषक आपण नेहमी पाहतो कांदिवली पूर्व समतानगर, ते आयोजक या ओंकार पाटिल बैक पर चले गए, हवा में उछाला, बहुत ऊपर गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, उनके पास क्या मौका है। गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए पण आहेत बघा तिथे. ब्ल्यू टी शर्ट थोडंसं मागे घ्या सगळ्यांना. खूप चांगल्या प्रकारचा अटेम होता, मात्र षटकार आहे. काल आपण पहिला सामना आणि पहिला झेल पाहिला होता अप्रतिम. ओमकार मोर द विकेट, जलद गतीने फुल लाइन, व्हाट अ डिलीवरी, दैट्स अ ब्यूटी. गेंदबाज की बहुत बढ़िया लेन बॉल, उसके ऊपर प्रहार और मैदान के अंदर कमाल कर रहे हैं ओंकार। ओंकार का पलटवार और इस बार मैच में मौका मिल सकता है। नक्कीच ओमकार देते संघाला आकार आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे तयार होता. शॉर्ट चेंडू होता स्लोवर वन, मात्र शॉर्ट चेंडू असल्यामुळे चांगल्या प्रकारे पूल करण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पहिला चेंडू, सुंदर गेंदबाज, गेंदबाजी में सारे गेंदबाज असरदार है। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, पीछे मुड़कर देखा और अपील अपील अपील। उसके बाद ओंकार के बल्ले से अच्छा स्ट्रोक है, हवा में गेंद है, ऊपर गेंद चली गई, ज्यादा ऊपर है, क्या दूर भी जाने वाली, दूर भी जाने वाली है। 6 रन। सुंदर फटका. तैयार ओंकार पाटिल बल्लेबाजी कर रहे हैं, इस बार अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए, करने के लिए, फील्डिंग करने के लिए। और के बाहर अच्छी गेंद, तेज रफ्तार की गेंद थी, सोच बहुत बढ़िया, सही इलाके में खिलाड़ी तैनात है, गली में खिलाड़ी है। अर्थात 2 मातबर संघ रॉयल्स टनर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे सिद्धेश्वर बॉयज. या संघानं अप्रतिम कामगिरी, रबर बॉल बरोबरच टेनिस बॉल, खास करून टेनिस बॉल मध्ये चॅम्पियन बनलेला संघ एक गली. ऑन से 50 स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच, 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। चौका तो आया लेकिन आपने जीत का, रायगढ़ 1/21 रन। क्या बात है. 87 आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम की पारी यहाँ पर रुकी. 87 बना